मी एक 25 वर्षाचा मुलगा आहे, पण मला काहीच अंदाज नाही कसला बिझनेस सुरू करायचा आहे. जॉबमध्ये न जाता मला बिझनेस सुरू करायचा आहे. बिझनेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी न आवडीच्या करायलाच लागतात, पण इंडस्ट्री अशी चूज करा की ज्यात तुम्हाला पॅशन. 2026 मध्ये असे टॉप 5 बिझनेस कोणते आहेत जे लॉंग टर्म साठी प्रॉफिटेबल असू शकते? AI चा इफेक्ट नुसता बिझनेस नाही, प्रत्येक माणसावर होणार. चहावाला 1 लाख कमवतो, हे बरोबर, पण तुम्ही पण कमवू शकाल का? नाही, गॅरंटी नाही. कारण बाहेरून सगळ्यात चांगल्या गोष्टी दिसतात, आत गेल्यावर कळतं अरे याच्यात हा पण नुकसान आहे, याच्यात हे पण प्रॉब्लेम आहे. पण आता इंडियातले काही मोठे कॉन्टेंट क्रिएटर ते तर बॉम्ब चार्ज करत असतात. का? कारण त्यांना माहिती आहे माझा प्रॉडक्ट चांगला. इंडियन एज्युकेशन सिस्टम सध्या बिझनेससाठी प्रवृत्त न करून जॉबसाठी प्रवृत्त करते असं वाटतं का तुम्हाला? कॉलेजला आले सकाळी म्हणत जा बाहेर कुठून तरी 100 रुपये कमवू नये, अशाच असाइनमेंट द्यायला पाहिजे. लोन काढून बिझनेस करावं का? तुमच्या लाईफच्या अर्ली एजेस मध्ये तुम्हाला फेलियर पचवायची ताकद खूप असते. जसं जसं लेट होत जातं ते डिफिकल्ट होत जातं. जेवढ्या लवकर चालू कराल ना तेवढं तुम्हाला सक्सेसचे चान्स जास्त. ज्यांचं ऑलरेडी सेट आहे त्यांना म्हणजे डिझायर्ड रेव्हेन्यू येतोय, पण तरी पण त्यांची ती एक मेंटॅलिटी बनवून गेली की बाबा आपण समजा एक दिवस जरी ऑफ गेले की मग खूप बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. पण असे लोक काय आहेत ना, त्यांनी कधी सिस्टमच बसवली नाही, त्यांनी स्वतःवर डिपेंडंट कंपनी बनवली. मराठी लोकांमध्ये बिझनेसचं ॲग्रेशन कमी आहे असं आहे का? खरंच नाही, अजिबात नाही. मराठी लोक बिगेस्ट रिस्क टेकर्स. मेन गोल असलं काय असलं पाहिजे? फ्रँचायझी बिझनेस सुरू करणं चांगलं की स्वतःचा ब्रँड आधी उभं करणं चांगलं? सेल्स वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे हाऊ टू सेल एनीबडी एनिथिंग. आता ज्याचा ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे सेट, पण त्यांना त्या फॅमिली बिझनेसमध्ये उतरायचंच नाहीये, हो, आजकाल खूप ट्रेंड आहे ती. त्यांनी उतरावं का की नाही? ते 1 लाखाला 1 कोटीपर्यंत कसं घेऊन जायचं बिझनेस थ्रू? चहा विकून गाडी घेतली किंवा फ्लॅट घेतला. केस स्टडीज बघून आताचे युथ सध्या बिझनेस सुरू करतात. ते नमस्कार, आदित्य टॉक्स यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रेलर बघून आपल्याला अंदाज आला असेलच की आजचा पॉडकास्ट कशा रिलेटेड असणार आहे. तर वेळ न डवता स्वागत करूया सागर बाबर सरांचं. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी तर बिझनेस कॉलेजमध्ये असताना पासून चालू केलेत. कॉलेजमध्ये असताना? हा, फर्स्ट इयर मध्ये असताना कम्प्युटर सायन्सला होतो पुण्यामध्ये. हां, तेव्हापासून बिझनेस चालू केलेत. बरेचसे फेल झालेत बिझनेस. 10-12 फेल झाल्यावर आता कुठे कॉमसेन्स ही चांगली चालली आहे. अरे बापरे, 10-12 बिझनेसेस फेल? हो, म्हणजे आधी कॉलेजमध्ये मी कम्प्युटर विकायचो. हां, असेंबल करून, म्हणजे पार्ट्स आणायचे वेगवेगळे, असेंबल करायचे, विकायचे. हां हां हां. मग त्याच्यानंतर सॉफ्टवेअर बनवले 2-3, ते विकले, ते बंद केलं. असे बरेचसे बिझनेस केले. मग कपड्याचं दुकान होतं ते पण बंद केलं. हा, कारण काय माहित नव्हतं ना बिझनेस कसा करतात. फक्त आपलं उठायचं, घ्यायचं, विकायचं, पण प्रॉफिट म्हणजे काय, कसं असतं, कॅश, काही माहित नव्हतं. मग असे बरेच बिझनेस केले. मग कॉमसेन्स चालू केली. अच्छा, कॉमसेन्स काय? कॉमसेन्स टेक्नॉलॉजीज माझी सॉफ्टवेअर कंपनी आहे. अच्छा. हा, त्याच्यात आम्ही ग्लोबली काम करतो. US मध्ये, आफ्रिकेमध्ये, दुबईमध्ये, सिंगापूर, सगळीकडे ऑफिस आहे आपल्या. अरे वा. हा, तर सॉफ्टवेअर कंपनी आहे आपली. आणि प्लस पुण्यामध्ये 2 स्कूल्स आहेत, क्लॅरा ग्लोबल नावाच्या स्कूल्स. हा, तिथे 3-1 हजार मुलं आहेत तिथे. CBSE स्कूल आहेत मोठ्या. हो, CBSE स्कूल. हो, CBSE ला तर खूप परमिशन घ्यायलाच खूप नाकीन व्हायचं. हो, खूप आहेत कम्प्लायन्स हे ते, पण ते स्कूल्स आहेत. आणि अशी जर्नी आहे. पण बरेचसे फेलियर नंतर इथं पोचलोय. कारण म्हणूनच मी माझ्या हे सगळं कॉन्टेंट चालू केलं की माझ्यासारखं सगळ्यांनाच असा त्रास होऊ नये, की त्याच्यातनं शिकून लोकांनी शिकावं. तर आता सुरुवातच अशी करूया. म्हणजे मी एक 25 वर्षाचा मुलगा आहे, पण मला आता जॉबमध्ये न जाता मला बिझनेस सुरू करायचा आहे. पण मला काहीच अंदाज नाही कसला बिझनेस सुरू करायचा आहे. पण मला फक्त एवढंच की बाबा मला जॉबमध्ये उतरायचं नाही, बिझनेस करायचा आहे. तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल, किंवा त्यांच्यासाठी कसा एक वर्क फ्लो तुम्ही डिझाईन करू शकाल का? मला वाटतं की जर काहीच अंदाज नसेल तर आपल्याला काय आवड आहे याचा विचार केला पाहिजे. अच्छा. म्हणजे लेट्स से तुम्हाला म्युझिक आवडतं, किंवा पेंटिंग आवडतं, किंवा बोलायला आवडतं, किंवा सेल्स आवडतं, है ना, किंवा एका जागी बसून काहीतरी लिहायला आवडतं. व्हॉट एव्हर इट इज, जे तुम्हाला आवडतं त्याच्या रिलेटेड बिझनेस शोधला पाहिजे. अच्छा. जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर, कारण तो जर बिझनेस तुम्हाला मिळाला की तो मग लॉंग टर्म चालू शकतो. तर तो तुम्ही बिझनेस शोधा. फर्स्ट स्टेप, की एकदा लेट्स से मला वाटलं की मला म्युझिक आवडतं आणि मला याच्यात काय ते करायचं. नॉट नेसेसरी बँड करा, पण मग म्युझिक इन्स्ट्रुमेंटची तुम्हाला माहिती असेल, मग त्याचं ट्रेडिंग करू शकता का, ते विकू शकता का,
कुठे स्वस्त मिळतं, कुठून घ्यायचं आणि कुठे विकता येतं हेच बघायचं. ट्रेडिंग म्हणजे काय, 10 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला विकायची. 4x चा फॉर्म्युला ज्याच्यात मिळेल आपल्याला 4x फॉर्म्युला. हा, ओके. आय वुड सजेस्ट 4x हा फॉर्म्युला ठेवावा सगळ्यांनी. काय 4x चा फॉर्म्युला? की 10 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला विकता आली पाहिजे. अच्छा. मगच त्याच्यात आपल्याला 10 ते 12 रुपये राहतात. कारण आपण ते एक विकत घेतो, त्याला प्रोडक्शन, मग त्याला मॅन्युफॅक्चरिंग, मग सेल्स, सप्लाय चेन हे सगळं असतं. बरोबर. कमिशन, मार्केटिंग सगळं. त्यामुळं 4x जर तुम्हाला कुठे मिळाला तर तो प्रॉडक्ट लगेच उचलला पाहिजे. मग ते पॅशन मधला प्रॉडक्ट मिळाला तर अजून गुड. तुम्हाला आवडत असेल, म्युझिक आवडतंय, मग तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता का, तुम्ही कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये काय करू शकता का, असं जर केलं एखाद्या 25 वर्षांनी तर त्याला काय होईल, डायरेक्शन मिळेल आणि प्लस मोटिवेशन मिळेल की जे मला आवडतंय तेच करतोय. तर हे करून मग तो बिझनेस हळूहळू कसा करायचा. तसं मी एक छोटासा 4 तासाचा कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याच्यात मी तेच करतो की तुमचं पॅशन काय आहे, तुमचं विजन काय पाहिजे, मग टीम कशी बनवायची, है ना, असं ह्या स्टेप्स आहेत. मग एक 15 स्टेप्स केल्या तर बिझनेस सक्सेस होण्याचे चान्स असतात. अच्छा. पण जर पॅशनला लिंक करू शकले बिझनेस तर व्हेरी गुड. पण कधी कधी असं होतं की बिझनेस एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात आपल्याला म्हणजे बोरिंग कामच करायचं आणि मग कोणतीही आपण आवडीची गोष्टी घेतली ते शेवटी इनडायरेक्टली आपल्याला नंतर बोरच होणार त्या कामात. असं आहे का खरं? कारण की युजली आपण तेच आपण जसं आपण म्हणतो आम्हाला गुलाबजाम आवडतं, आपण रोज गुलाबजाम खाल्ल्यावर आपल्याला ते आवडत नाही. तर तसं बिझनेसमध्ये पण आहे का की बाबा आपण चांगली आवडती गोष्टी जरी घेतल्या हातात तरी आपल्याला इन फ्युचर ते थोडं बोरच होणार आहे. त्यापेक्षा कोणतंही आपण बिझनेस सुरू करू शकतो ज्याच्यात प्रॉफिटेबिलिटी येऊ शकते. नाही, व्हेरी गुड क्वेश्चन. पण तसं नाही. आवड म्हणजे काय की मला हे म्युझिक आवडतं, ही आवड झाली. पण त्या बिझनेसमध्ये बोरिंग गोष्टी, न आवडणाऱ्या गोष्टी भरपूर आहेत. मला म्युझिक आवडतं पण मला कॅश पण मोजायला लागणार, मला कॅश पण मॅनेज करायला लागणार, मला बँकेत जायला आवडत नाही पण जायला लागणार, है ना, मला सेल्स करायला आवडत नाही पण करायला लागणार. बिझनेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी न आवडीच्या करायलाच लागतात. पण इंडस्ट्री अशी चूज करा की ज्यात तुम्हाला पॅशन आहे. हा ना, म्हणजे बिझनेसमध्ये असणंच म्हणजे तुम्हाला आवडीचं असं काही होणारच नाही. बऱ्याचशा गोष्टी न आवडीच्या होणारच आहेत, नो डाऊट. पण त्यातल्या त्यात जर पॅशनेट मिळालं तर ऍटलिस्ट एक ध्येय राहतं की चला आपल्याला ह्यात काहीतरी करायचंय असं. आता माझंच एक्झाम्पल घेतो. आता म्हणजे पॉडकास्टिंग मला लोकांशी बोलायला आवडतं किंवा ते नवीन लोकांशी भेटायला आवडतं, त्यामुळे हा चॅनल सुरू केला. पण त्यानंतर त्याच्या मागची हळूहळू अनेक गोष्टी अशा आहेत जे की ऑलरेडी म्हणजे माहीत पण नव्हतं. जसं एडिटिंग म्हणा, कॅमेरा सेटअप म्हणा, परत बॅक एंडला जे कामं आहेत ते आता फ्रंट एंड जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती नसेल एवढे कामं असतील. तसंच एखाद्या म्हणजे कोणत्या पण बिझनेसचं सेम तसंच असणार, राईट? हा, सगळं तसंच असणार. फक्त कसं आहे, तुम्हाला बोलायला आवडतं म्हणून हे निवडलं ना, असंच निवडायचं, राईट? आता पुढच्या गोष्टी होत राहतात. मग तुम्हाला टीम मिळते, वेंडर्स मिळतात, है ना, करणारे लोक मिळतात, पैसे असतील तर. नाही स्वतःलाच करायचे सगळं, पैसे येत नाही तोपर्यंत. तर आता 2026 मध्ये असे टॉप 5 बिझनेस कोणते जे इन लॉंग टर्म साठी प्रॉफिटेबल असू शकेल? मी आत्ताच कुठल्या तरी एका पॉडकास्टवर सांगितलं, पण टॉप 5 मधलं पहिलं मला असं वाटतं ते म्हणजे डिफेन्स. हो, डिफेन्स रिलेटेड, ॲम्युनेशन, डिफेन्स ह्याच्या रिलेटेड इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी आता पुढच्या 10 वर्षात भारतामध्ये. असं का? म्हणजे की 30 वर्षापूर्वी काय होतं, ऑटोमोबाईल इंडस्ट्री होती. म्हणजे आपण पाहिलं की कार्स आले, बाईक्स आले, है ना, मग त्या इंडस्ट्रीच्या शेजारी छोट्या छोट्या कंपन्या आल्या जे पार्ट्स बनवायचे. तसं आता डिफेन्स रिलेटेड छोट्या छोट्या कंपन्या खूप वाढवा. म्हणजे आपल्या मराठी माणसाने तर यात उतराच पहिलं की म्हणजे डिफेन्सला लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या आपण इथं महाराष्ट्रात बनवल्या पाहिजे. कारण ती इंडस्ट्री IT पेक्षा मोठी होणार आहे. हा, IT पेक्षा मोठी. येस. तर दॅट्स अ फर्स्ट थिंग. दुसरं, कधी न मरणारी इम्पोर्ट एक्सपोर्ट करायला शिकलं पाहिजे. इम्पोर्ट एक्सपोर्ट 100%. आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचं सिम्पल लॉजिक ठेवायचं. जिथं जी गोष्ट स्वस्त मिळते तिथून ती घ्यायची आणि जिथं तिला जास्त व्हॅल्यू आहे तिथं ती विकायची. उलट नाही करायचं कधीच, है ना. म्हणजे जर भारतामध्ये एखादी गोष्ट स्वस्त असेल आणि त्याला एक्सपोर्ट युरोपमध्ये जास्त भाव असेल तर इथून घेऊन तिथे विकायची. अच्छा, सिम्पल. भारतातली गोष्ट भारतात विकणं मला माहित नाही,
डिपेंड्स करतं. पण जसं मी म्हणाल त्या 1:4 रेशिओ मध्ये जर बसलं तर इथे करायला हरकत नाही. पण जर इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक करायला पाहिजे. AI इज अ नेक्स्ट थिंग. AI मध्ये लोकांनी उतरलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी AI मध्ये उतरलं पाहिजे. माझ्या मते हे टॉप 3 तर आहेच नक्की. याच्यात उतरा. याच्या रिलेटेड बिग थिंग्स होतील. एआयचं थोडं डीप मध्ये जाऊया. आता एआयचा किती असा फरक पडू शकतो नॉर्मल बिझनेसेसला म्हणा, किंवा आता जे स्मॉल स्केल बिझनेस असतील त्याचा एआयचा त्यांच्या बिझनेसवर काय बॅड इफेक्ट पडू शकेल का, किंवा रिलेटेड काय? म्हणजे AI चा इफेक्ट नुसता बिझनेस नाही, प्रत्येक माणसावर होणार आहे. अच्छा. म्हणजे आपण कधीच विचार नव्हता केला 10-15 वर्षापूर्वी की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असणार आहे. बरोबर है ना. असा कधीच विचार केला नव्हता की प्रत्येक जण मोबाईलवर मूवी बघणार आहे. है ना. तसंच हा प्रत्येक माणूस म्हणजे तुम्ही मी कोणी असू त्याला AI शिवाय ऑप्शनच नाही. तो काही ना काही AI त्याच्या आयुष्यात वापरणारच. राईट. सर दिस इज गुड थिंग. आणि ते त्या माणसाची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारच आणि त्याला वेळ भरपूर मिळणार. तसंच कंपन्यांना आहे. जर नीट विचार केला तर कंपन्यांना त्याचं मदतच होणार आहे. पण आपण जे म्हणतो ना जॉब जाणार वगैरे, नक्की जातील जॉब, नक्की जॉब जातील. पण नवीन जॉब पण निर्माण होतील AI रिलेटेड. जर तुम्ही जुनच काही करत राहिला है ना, ज्या जुन्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या जातील. इव्हन आपल्या कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षामध्ये बऱ्यापैकी कॉन्टेंट AI जनरेटेड असेल. राईट. बऱ्यापैकी आता सुरू झालेत हल्ली. चला जरी कॉन्टेंट जरी AI जनरेटेड नाही झाला तरी एडिटिंग AI करू शकेल, व्हिडिओज हे सगळं AI करू शकेल. तर दॅट इज गोइंग टू हॅपन. सो AIला मला मते आपण सगळ्यांनी लवकरात लवकर शिकून आत्मसात केलं पाहिजे. कारण आता ते वैभव सिसिनिटी म्हणून आहे, त्यांनी ऑलमोस्ट एका वर्षात 1 मिलियन फॉलोअर्स गेन केले फक्त एआयच्या मध्ये. त्यांनी 100% सगळे कंटेंट त्याचे AI जनरेटेड आहेत. 100% एआयने स्केल मिळतो तुम्हाला. ह्युमन डिपेंडन्सी कमी होते. राईट. है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आपल्या इंडस्ट्रीत सगळ्यात मोठा इश्यू काय आता एडिटर. राईट. चांगले एडिटर मिळत नाही. बरोबर. आणि लेट्स से मला खूप इच्छा आहे किंवा मला 10 डिफरंट टाइप्स ऑफ व्हिडिओ बनवायचे आहेत, पण मला लिमिटेशन इज एडिटर्स. पण जर ते एआयने सॉल्व्ह केलं तो 1-2 नाही एका वेळेस 100 एडिट करू शकणार. तर तसा एआयचा उपयोग होईल. तसंच तुम्ही म्हणले एआयचे बिझनेसेस आपण करू शकतो, तर एआयचे असे काय बिझनेसेस करू शकतो? म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक बिझनेस 70% बिझनेस जे रिअल मॅन्युफॅक्चरिंग होतं ना, म्हणजे जिथं मशीन मधनं गोष्टी घडतात ते सोडून प्रत्येक बिझनेसचा रिप्लिका एआय मध्ये होऊ शकतो. प्रत्येक म्हणजे लेट्स से तुमची डिजिटल मार्केटिंग कंपनी अख्खी एआय करू शकते. तुमची सॉफ्टवेअर कंपनी एआय करू शकते. तुम्हाला एखादा मेडिकलचं सॉफ्टवेअर आहे ते एआय करेल. कॉल सेंटर आहे एआय करेल. सगळं करू शकते. आता वेल सेटल जे स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत त्यामध्ये एआयचा कसा असा वापर केला पाहिजे जेणेकरून ते एआयचा चांगल्या पद्धतीने वापर होईल स्मॉल स्केल बिझनेस ग्रो होण्यासाठी? पहिली गोष्ट तर तुम्ही एआयला कॉन्टेंट क्रिएशनसाठी वापरा. ते तर प्रूव्हन आहे की कॉन्टेंट क्रिएशनसाठी वापरा. म्हणजे तुम्ही एक स्मॉल स्केल दुकान आहात पण तुम्हाला कळत नाही की मी काय कॉन्टेंट बनवू, कसा बनवू, है ना, त्यासाठी एआय वापरा. तुम्हाला काही पण रिसर्च करायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाशिकमध्ये एक बिझनेस चालू करायचा, तर बिझनेस चालू करायच्या आधी आपण रिसर्च करतो, मार्केट रिसर्च काय आहे, एआयला वापरून करा. तुम्हाला मार्केटिंग कोलॅटरल्स काय बनवायचे, बॅनर्स बनवायचे, ते एआयला वापरून करा. तर या छोट्या छोट्या गोष्टी तर डेफिनेटली एआयला घेऊन करा. 100%. ज्यांनी ऑलरेडी बिझनेसेस सुरू केलेत त्यांचं वय समजा 25 ते 35 मध्ये आहेत, पण ते आता सध्या स्ट्रगल करतात त्यांच्या बिझनेसमध्ये किंवा त्यांना पाहिजे तेवढा रिझल्ट मिळत नाही, तर त्यांनी परत जॉबमध्ये स्विच करावं का किती वर्ष ते लॉस सहन करावं किंवा किती वर्ष ते बिझनेस चालावं? कारण की एखादा आता म्हणतो की बाबा एवढे वर्ष घातले तर अजून वर्ष घालू, तर त्या पॉईंटला काय केलं पाहिजे त्यांनी? हा खूप जेनरिक क्वेश्चन आहे, पण तरी पण पहिलं तर तुमचं कॉलिंग काय. जर तुम्हाला वाटत असेल ना की मी बिझनेससाठीच बनलोय तर बिझनेस करायलाच पाहिजे.
बिझनेसचं महत्वाचं काय माहिती का, ते पाण्यासारखं आहे. म्हणजे काय की लेट्स से तुम्ही आज पॉडकास्ट चालू केला, बरोबर, फुल टाइम तुम्ही पॉडकास्ट करताय, पण तुम्ही त्याला असं पकडून नाही राहिलं पाहिजे. तुम्ही बिझनेसला टेस्ट केलं पाहिजे. चला पॉडकास्टमुळे मला पैसे मिळतात का, नाही मिळत, मग नाही पॉडकास्ट त्याच्या रिलेटेड काय आहे का, त्याच्या रिलेटेड काय आहे का, असं करून त्याला तुम्ही ऍडजस्ट करून मग तुम्हाला एक बिझनेस मिळतो. बिझनेसचा रूल काय आहे ना, तुम्ही जेव्हा चालू करता आणि तुम्ही जेव्हा एक सक्सेस बिझनेस होता ना, हा कधीच सेम नसतो. चालू करताना तुम्ही वेगळं करता, मग तुम्ही शिकता असं नाही असं नाही असं नाही, आणि मग तुम्हाला एक बिझनेस मिळतो. त्यामुळे तुम्ही जर म्हणताय 25 आणि 30 वर्षांच्या मध्ये जे असतील त्यांनी बघितलं पाहिजे की मी पिवोट केलंय का, 4-5 गोष्टी पाहिल्यात का, माझा पिंड आहे का, मला जमतंय का, राईट है ना. जर ट्राय करत असाल ना तर तुम्हाला एक बिझनेस नक्की मिळतो. आता मग ह्याच्यात कशा बऱ्याच गोष्टी असतात की फॅमिली, राईट, जर फॅमिली सपोर्ट नसेल तर जॉब करा, थोडे दिवस जॉब करा, परत या. कारण फंडामेंटल काय, पैसे पाहिजे. राईट. तुम्ही किती दिवस सस्टेन करू शकता, काटकसर करू शकता, ह्याच्यावर आहे तसं उत्तर ऍक्च्युली. तर तुम्ही जसं म्हणले म्हणजे फॅमिली सपोर्ट केलं पाहिजे किंवा पैसे. आता इनिशियली समजा पैसे नसतीलच तर लोन काढून बिझनेस करावं का, कोणताही बिझनेस असू दे? व्हेरी गुड क्वेश्चन. डिपेंड्स नाव. पण मला वाटतं शक्यतो लोन काढू नये इनिशियली, कारण त्याचं बॉड्रेशन असतं, हप्ता असतो, देणं असतं. इनिशियली जर तुम्ही फर्स्ट टाइम करताय किंवा तुम्हाला बिझनेसचं काहीच नॉलेज नाही आहे तर तुम्ही छोटा बिझनेस चालू करा, छोटे फंड टाकून चालू करा. एक सक्सेस मिळालं मग फ्रेंड्स अँड फॅमिलीकडनं घ्या, मग ते दुसऱ्या लेवलला सक्सेस मिळालं, आता वाटलं, आता कॉन्फिडंट आहे, बिझनेस मॉडेल बसलाय, मला याच्यात पैसे कमवता येतात, मग डेअरिंग करा. इनिशियलच केलं तर थोडं रिस्की आहे. म्हणजे आधी फक्त सुरुवात स्वतःच्या पैशाने करावी, जसं जसं आपल्याला वाटतंय स्केल होतो बिझनेस तेव्हा लोन घेतलेलं कधी. म्हणजे असे मी कायम सांगतो की बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना तेव्हा ते खूप छोट्या प्रमाणात ट्राय करत स्टार्ट करायला पाहिजे. तुमच्याच एक्झाम्पल देतो मी की लेट्स से तुम्ही ठरवलं मी फुल टाइम पॉडकास्ट करणार, राईट, है ना. 2 प्रकारे गोष्टी होऊ शकतात. तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत, तुम्ही मार्केटमध्ये गेले, सगळे गॅजेट उचलले, है ना, आणि पॉडकास्ट चालू केला. दुसरा माणूस लेट्स से मार्केटमध्ये गेला, हे कशाला 5 लाख खर्च करायचे, आपल्याला भाड्याने पण मिळतात, राईट, किंवा मी फक्त मोबाईलवरच करेल, है ना. तर सेकंड वे इज द राईट वे. टिल आपल्याला कळत नाही की या बिझनेसमधनं मला पैसे जनरेट होणार आहे, खूप कमी पैसे, स्मार्ट वेज, डिफरंट वेजने ट्राय करा. आपल्या इथं प्रॉब्लेम काय आहे, पैसे टाकून म्हणजे एकदम मोठं शोरूम घेतलं, त्याला मस्तपैकी फर्निचर केलं नव्हतं. पहिले तुम्हाला विकता येतंय का, तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये रिक्वायर्ड आहे का, हे सगळं चेक करायचं, मग पैसे टाकायचे. असं केलं तर रिस्क कमी आहे. अच्छा. आता मग इनिशियली फंड्स गोळा करणं किंवा आता किती नाही जरी म्हणलं, मिनिमम 1 लाख ते 5 लाख तर मिनिमम आपल्याला अमाऊंट लागतेच कोणताही बिझनेस असू दे. हो. तर ते इनिशियल अमाऊंट जॉब करून ते जमावे असं म्हणजे तुमचं सजेशन आहे का, फॅमिली थ्रू? तसं करता आलं तर बेस्ट, जॉब करून करता आलं तर बेस्ट. त्याच्यात थोडासा इश्यू असतो, जॉब करताना आपण त्यात ओढले जातो, मग त्यातनं बाहेर निघणं खूप अवघड असतं, कम्फर्टमध्ये जातो, है ना. त्यामुळे प्लीज क्लिअर करायचं की बाबा मी 2 वर्ष करेल, एवढे कमवेल, काटकसर करेल, है ना, मग करायचं, किंवा फ्रेंड्स फॅमिलीकडनं घ्यायचं. एकच राहील, मी कायम सांगत असतो की जेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांकडनं किंवा भावाकडनं किंवा कुणाकडनंही पैसे घेत असाल तर परत द्यायची इच्छा खूप पाहिजे. म्हणजे ते माझे पैसे म्हणून कधी विचार नाही करायचा, माझी जबाबदारी आहे त्यांना परत द्यायची. ऑलवेज. आपल्या इथं खूप प्रॉब्लेम आहे, पैसे घेतात मग नंतर देऊ करतात, असं नाही अलाउड. मग तो माणूस बिझनेसच नाही करू शकत. त्यामुळे पैसे घ्या पण जबाबदारीने घ्या. तो खूप मोठा इश्यू आहे, कारण पैसे घेतात पण द्यायची वेळ आली किंवा काही ना काही कारण, आणि समोरचा पण त्याचा जेवढा पण ट्रस्ट आहे तो मग कमी होतो आपोआप. सी बिझनेस जो आहे ना, लेट्स से तुम्ही आज बिझनेस चालू केलाय आणि तुम्ही 10 वर्षानंतर जिथं असाल ना, बिझनेस हा लॉंग टर्म गेम आहे.
बरोबर. आणि लेट्स से पहिल्या 2-3 वर्षातच तुम्ही तुमचं नाव खराब केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. आणि याच्यात नाही लेट्स से की तुमची खूप चांगली इच्छा आहे आणि मला खूप वाटतं की मी तुमच्याकडनं पैसे घेतले रिटर्न करावे, पण अनफॉर्च्युनेटली तो बिझनेसच फ्लॉप झाला. बरोबर. पण माझी इच्छा आहे तुम्हाला द्यायची, माझ्याकडे पैसे नाही. आपण काय करतो, फोन घेणं बंद करतो. नाही, तसं नका करू. तुम्ही त्या माणसाला सांगा माझ्याकडनं ही चुकी झाली, मी आयदर जॉब करेल, फ्युचरमध्ये काहीतरी करेल, तुझे पैसे नक्की परत देईल. म्हणजे डिपेंड्स ऑन पार्टनरशिप कशी असेल. राईट. हे जर तुम्ही दाखवलं नाही एखाद्याला मग तुमच्यावरचा विश्वास अजून वाढेल. राईट. तर हे आपण करत नाही. एक फॅड झालंय. म्हणजे मी आता सध्या जॉब करतोय. एखादा चहावाला नुसतं चहा विकून लाख रुपये किंवा 2-3 लाख रुपये महिना कमवतोय, किंवा त्यांनी चहा विकून गाडी घेतली किंवा फ्लॅट घेतला, असे काही आपण केस स्टडीज बघतो. आणि ते केस स्टडीज बघून आताचे युथ सध्या बिझनेस सुरू करतात. ते तर तसं करणं खरं बरोबर आहे का? कारण की आता किती नाही म्हटलं तरी इनिशियली काही लोकांचं म्हणजे मोस्टली टार्गेट त्यांचं बिझनेस ग्रो करणं नाही, पण पैसे कमवणं, आणि ते पण एक्सपोनेन्शियल पैसे कमवणं हे असतं. बरोबर. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, किंवा कशा वेमध्ये विचार केला पाहिजे बिझनेस सुरू करताना? त्यांचं एक बरोबर आहे की चहावाला 1 लाख कमवतो, हे क्लिअर आहे, हे बरोबर पण आहे. पण तुम्ही पण कमवू शकाल का नाही, गॅरंटी नाही है ना. दुसरी गोष्ट, जो चहावाला 1 लाख कमवतोय ते तुम्हाला आत्ता दिसतंय, पण मागचे किती वर्ष त्यांनी कष्ट केलेत हे बाहेरून दिसत नसतं है ना. त्यामुळे त्याला एक मिळतात म्हणून तुम्हाला मिळतील का, गॅरंटी नाही. त्यांनी मागे काय काय काम केले तुम्हाला माहिती का, नाही. मग ह्याला काय करू शकतो सोल्युशन इज, तुम्हाला कुठलाही बिझनेस करायचा, चहा करू, मिसळ करू, काही करायचं, तुम्ही कुठेतरी 6 महिने 1 वर्ष काम करा. अच्छा. त्या चहाच्या दुकानात समजून घ्या काय सिस्टीम आहे. कारण बाहेरून सगळ्यात चांगल्या गोष्टी दिसतात, आत गेल्यावर कळतं अरे याच्यात हा पण नुकसान आहे, याच्यात हे पण प्रॉब्लेम होतं, याच्यात लेबर नाही मिळत, याच्यात इथं होतंय. हे कळण्यासाठी तुम्हाला त्या इंडस्ट्रीत जॉब करायला पाहिजे, मगच बिझनेस उतरलं पाहिजे, ब्लाइंडली नाही उतरायचं. कारण आता काय वेल सेटल जॉब म्हणजे 50,000 रुपये जे महिना कमवतात, ते पण असे इमेजेस बघून येतात की बाबा इथं 50,000 म्हणजे लयतले आपण 10-1 वर्ष काम करणार, पण त्याच्या पुढे आपण काम नाही करू शकत. एक्सपोनेन्शियल ग्रोथ आपल्याला जॉबमध्ये नसून बिझनेसमध्ये आहे. तर अशी माइंडसेटमुळे खूप आता बिझनेस सुरू करतात आणि नंतर ते फ्लॉप होतात. 100% एक्सपोनेन्शियल ग्रोथ बिझनेसमध्ये आहे, त्याच्यात काही चुकीचं नाही. पण तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे त्या इंडस्ट्रीचा, त्या बिझनेसचा, मग उतरलं पाहिजे. आता एक केस स्टडी घेऊया. म्हणजे मला एक समजा बिझनेस सुरू करायचा आहे, समजा कपड्यांचा बिझनेस सुरू करायचा आहे, तर मग मी काय एम ठेवावं? म्हणजे मी माझं एम असं अमाऊंटवर किंवा रेव्हेन्यूवर असावं का, फ्रँचायझीवर किती मी फ्रँचायझी देतो त्याच्यावर असावं का, किती मोठा आपला सेटअप होतो याच्यावर असावं? काय आपलं मेन गोल काय असलं पाहिजे बिझनेस सुरू करताना? कुठलाही बिझनेस चालू करताना मेन गोल शुड बी सेल्स. इनिशियल सेल्स आला की रेव्हेन्यू येतो, सगळं येतं. मेन गोल शुड बी सेल्स. नाव तुम्हाला एक कपड्याचं दुकान टाकायचं, बरोबर. तुम्ही मार्केट पण ठरवलं इथे टाकायचंय. 2 फरक आहेत. तुम्हाला एस्टॅब्लिश व्हायला, तुमचं ब्रँड व्हायला कधी कधी 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष लागू शकतात. बरोबर. एवढी जर तुमच्याकडे ताकद नसेल थांबायची, तर फ्रँचायझी इज द ऑप्शन. कारण त्यांचा ऑलरेडी ब्रँड आहे, ते मार्केटिंगमध्ये हेल्प करतील. त्याचे काही प्रोज कॉन्स आहेत, तिथे तुम्हाला त्यांना काही पैसे द्यायला लागतील, तुम्ही त्यांच्यावर डिपेंड राहणार आहे, त्यांची ब्रँड होणार आहे है ना. डिपेंड्स काय त्याच्यावर तुम्हाला ठरवलं पाहिजे. पण जर तुम्हाला सेल्स करता आलं ना, तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुम्ही सक्सेस व्हा. यातून 2 क्वेश्चन मला सुचले. सगळ्यात आधी फ्रँचायझीवाला, तर एखादं म्हणजे फ्रँचायझी बिझनेस सुरू करणं चांगलं की स्वतःचा ब्रँड आधी उभा करणं चांगलं? किंवा फ्रँचायझीला आपण जी अमाऊंट देतोय, समजा XYZ, समजा 10 lakhs अमाऊंट देतोय, तर ती 10 lakhs तेवढी वर्थ इट असणार आहे का? कारण काय बिझनेस फ्रँचायझी घेऊन पण फ्लॉप होतात ते, आणि काय स्वतःचं काही ब्रँड नसताना सुरू करताना पण त्यांचा रेव्हेन्यू खूप जास्त जनरेट होतं. फ्रँचायझीने तुम्हाला एक पहिला पुश मिळतो, नो डाऊट. आणि तुम्ही म्हणाल तसं काही फ्रँचायझी फ्लॉप होतात, काही चालतात. त्यामुळे आपला अभ्यास स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे मी काय म्हणेल की लेट्स से त्यांनी तुम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवलं, प्रेझेंटेशन दिलं, याच्यावर जाऊ नका. प्रॅक्टिकली त्यांनी जिथे फ्रँचायझी दिल्यात व्हिजिट करा,
त्यांच्याशी बोला, त्या गल्ल्यावर बसा, तिथे आत बसा, दिवसभर बघा काय होतंय, फ्रेंडली बोला की खरंच प्रॉफिट होतंय काय होतंय, तुम्हाला 4-5 जागी कळून जाईल. देन यू डिसाईड. आपण काय होतं त्या प्रेझेंटेशनमध्ये अडकून उपयोग नाही. राईट. प्रॅक्टिकली रिसर्च करून बघा, आणि जर चालत असेल तर बेस्ट, नाही तर दुसरी फ्रँचायझी. ते पण नाही झालं तर स्वतःचं करायचं. स्वतःचं करायला सगळ्यात बेस्ट आहे, फक्त वेळ लागतो. राईट. तेवढाच फरक. तेवढं पेशन्स असलं पाहिजे. हां. आणि दुसरा प्रश्न म्हणजे सेल्स. आता तुम्ही जसं म्हणले सेल्स जास्त व्हायला पाहिजे, तर सेल्स वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे हाऊ टू सेल एनीबडी एनिथिंग. मला पर्सनली वाटतं की पहिलं तर ते तुमच्या रक्तात असलं पाहिजे ना. नसेल तर शिकता पण येतं सेल्स. अच्छा. आणि शिकण्यासाठी काय लागतं की तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्याच्यावर तुम्हाला भरोसा पाहिजे. ही जर आलं ना तुमच्याकडे एक कन्व्हिक्शन की यार हा ना माझा प्रॉडक्ट चांगला आहे, सेल्स आरामशीर होतो. म्हणजे तुम्ही बघा, काही कॉन्टेंट क्रिएटर आहेत, ते जेव्हा त्यांचं सेल्स पिच करतात की मला स्पॉन्सर करा, त्यांची एक रेंज ठरलेली असते, कारण त्यांना माहिती असतं माझा ऑडियन्स आहे. पण आता इंडियातले काही मोठे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, ते तर बॉम्ब चार्ज करत असतात. का? कारण त्यांना माहिती आहे माझा प्रॉडक्ट चांगला आहे. राईट. असंच असतं हे. प्रॉडक्ट चांगला एकदा कळलं ना आपल्याला, सेल्सचा कॉन्फिडन्स येतो. तेव्हा पहिला फोकस प्रॉडक्टवर करायचा, तो झाला की सेल्स होणारच. मेन आपलं प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा प्रोडक्ट तसा सिलेक्ट करावं किंवा आपलं बिझनेस तसा सेट करावं जेणेकरून लोक अट्रॅक्ट होतील. आणि दुसरं, सेल्स कसं शिकावं? डेफिनेटली कोर्स करावे, है ना. माझा पण एक सेल्स मार्केटिंगचा कोर्स आहे, पण कोर्सने तुम्हाला एक नॉलेज येतं. राईट. पण सेल्स ना कायम विकून 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 आहे ना, एकदा फेल व्हाल परत व्हाल तेच शिकणं. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमच्या शॉपवर बसत नाही 1 वर्ष, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही सेल कसं करायचं. त्यामुळे उतरायचं, उडी मारायची, होतो सेल्स. फक्त त्या बिझनेसमध्ये पॅशन पाहिजे आपल्याला की येस मला पैसे कमवायचे आहेत, मला मोठं करायचंय. दॅट शुड बी देअर. आता तुम्ही तसं म्हणले ॲज अ कोर्सेस वगैरे आहेत, तर आता आपली इंडियन एज्युकेशन सिस्टम सध्या बिझनेससाठी प्रवृत्त न करून जॉबसाठी प्रवृत्त करते असं वाटतं का तुम्हाला? करत होती, आता बदल घडतोय. अच्छा. आता बदल घडतोय. हळूहळू लोकांना कळायला लागलंय, गव्हर्नमेंटला कळायला लागलंय, बऱ्याचशा पॉलिसी चेंज झाल्यात. जसं आता CBSEने आमच्या ज्या स्कूल्समध्ये बऱ्याचशा प्रॅक्टिकल गोष्टी आणल्यात. तर होतंय, आधी होतं एक्झॅक्टली, पण आता बदलतंय. आणि आता इकोसिस्टीम पण बनतीये. म्हणजे की पेरेंट्सलाही आता वाटायला लागलंय की बाबा नाही नुसतं जॉबच करून उपयोग नाही. राईट. है ना. तर आता ही सगळी इकोसिस्टीम बनायला लागली. पुढच्या 10 वर्षात मे बी ह्या गोष्टी पण नाही होणार. आपण जे आज बोलतोय ह्या गोष्टी पण नाही होणार. राईट. पण बदलते. मला असं वाटतं की 10 वर्षाच्या पुढच्या मुलांनी आपलं नॉर्मल जे एज्युकेशन आहे, हिस्ट्री, जिओग्राफी, नॉर्मल जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यासोबत एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा किंवा बिझनेस स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा बिझनेस रिलेटेड काही पण आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी ते सब्जेक्ट्स इन्क्लूड करायला पाहिजे असं वाटतं. नाही, काय माहिती का, एखादा देश जर तुम्हाला चालवायचा असेल तर सगळेच बिझनेसमॅन उपयोग नाही है ना. कोणीतरी कस्टमर पण पाहिजे. राईट. कोणते सायंटिस्ट पण पाहिजे, कोणीतरी रिसर्चर पाहिजेत, है ना. तर हे सगळेच पाहिजे डेफिनेटली. त्यामुळे सगळ्यांना करणं नाही, पण चॉईस देऊ शकता तुम्ही म्हणता तसं. बिझनेस हा 6वी-7वी मध्ये एक चॅप्टर तुम्ही आणू शकता किंवा सब्जेक्ट आणू शकता, बट बाय चॉईस. कंपल्सरी केलं तर नाही चालणार. हा, पण बिझनेस न आणता प्रॅक्टिकली गोष्टी सांगण्याच्या गोष्टी आणल्या पाहिजे. म्हणजे लेट्स से कार्पेंट्री, अशा वेगवेगळ्या गोष्टी, मेकॅनिकल गोष्टी लहानपणीपासून चालू व्हायला पाहिजे. आणि आधी होतं बरं का, गुरुकुल पद्धतीमध्ये हे आधीपासून होतं. आता हे मध्ये काय झालंय, 12वी पर्यंत किंवा फर्स्ट इयर 3rd इयर पर्यंत नुसतं रट्टा मारा. आधी नव्हतं. तुम्ही बघितलं असेल ना, आधी तुम्हाला धनुष्यबाण लहानपणी शिकवायचे ना, तलवार चालवायला लहानपणी शिकवायचे. त्या प्रॅक्टिकल गोष्टी. मग आता प्रॅक्टिकल गोष्टी शिकवल्या पाहिजे. अच्छा. 100%. कॉलेजेसमध्ये पण आता MBA किंवा BBA सुरू करताना तेव्हा पण असंच फक्त पुस्तकी नॉलेज किंवा फक्त एज्युकेशन न घेता प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून प्रॅक्टिकल एखादा बिझनेस सुरू करावा का?
100%. कॉलेजमध्ये तर नक्कीच. आणि जर MBA BBA ना, त्याचं नावच काय, बिझनेस ना, राईट. बिझनेसच करायला द्यायला पाहिजे. माझं तर क्लिअर म्हणणं आहे, त्या क्लासरूम मध्ये त्यांना बांधून ठेवलंच नाही पाहिजे. कॉलेजला आले सकाळी म्हणत जा बाहेर काहीतरी विकून ये, जा बाहेर कुठून तरी 100 रुपये कमवून ये, है ना, अशाच असाइनमेंट द्यायला पाहिजे. काय ते क्लासरूम मध्ये शिकून हे करायचं. एखादा तास ठीक आहे क्लासरूम, पण बाकीचे 12 तास त्यांना बाहेर फेकलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या लवकर चालू कराल ना, तेवढं तुम्हाला सक्सेसचे चान्स जास्त आहेत. कारण काय असतं, तुमच्या लाईफच्या अर्ली एजेसमध्ये तुम्हाला फेलियर पचवायची ताकद खूप असते. राईट. जसं जसं लेट होत जातं ते डिफिकल्ट होत जातं. तर जेव्हा यंग आहे ना, तेव्हाच हे सगळं करायचं. रिस्पॉन्सिबिलिटीज पण कमी असतात, टेन्शन कमी असतात, त्यामुळे बरोबर एक्सपेक्टेशन पण कमी असतात. राईट. सगळ्यात महत्वाचं है ना. जिथं एक्सपेक्टेशन कमी ना, तिथं सक्सेसचं रेट जास्त. आता थोडं म्हणजे 30 year oldच्या अबाव जे झाले असेल किंवा ज्यांचं जस्ट लग्न झाले त्यांना एक मोठं पाऊल उचलायचं किंवा बिझनेसमध्ये यायचंय जॉब सोडून, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जर तुमचं लग्न झालंय तर आय थिंक आता तुम्ही तुमच्या वाईफच्या सपोर्टशिवाय तुम्ही काही नाही करू शकता, है ना. तर पहिलं तुम्हाला वाईफला पटवलं पाहिजे की मला बिझनेस करायचा आहे. तिचे काय एक्सपेक्टेशन आहेत, दोघे असे नाही चालू शकणार. दोघांना एकत्र यायला लागेल, विचार करायला लागेल, मगच डिसिजन घ्या. हे खूप महत्वाचं आहे, नाही तर अवघड आहे. दॅट इज द फर्स्ट थिंग. दुसरं, जर वाईफ कमवती असेल तर ती जर घर चालू शकत असेल, इमिजिएटली उतरा बिझनेसमध्ये, इमिजिएटली उतरा. कारण जसं जसं हळूहळू पुढे जाणार अजून अवघड होत जाणार. बरं. त्यामुळे आत्ता तुमच्याकडे आहे ना कोणीतरी चालवणारं, आणि ती जर ॲग्री असेल आणि तिला वाटत असेल तुम्ही बिझनेस करू शकता, तर लगेच उतरा. या 2 गोष्टी सांभाळल्या तर बेस्ट आहे. अच्छा. 40 year old 40 म्हणजे थोडं डीपमध्ये जावं. समजा ज्यांचं 40शी क्रॉस झाले त्यांना सुरू करायचं म्हटलं तर काय नॉट करायला पाहिजे. बिझनेस करायला एज काय नाही, हे माझंही मत आहे. 100%. तुम्ही बघितलं असेल KFC, मॅकडोनल्ड्स यांचे केस स्टडीज आफ्टर 50s चालू केलं. त्याला काही हे नाही. तुम्हाला ते पॅशन पाहिजे, काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ताकद पाहिजे, किंवा एकदम अशी तीव्र इच्छा पाहिजे की येस, हा जगात हा प्रॉब्लेम आहे आणि हा मी सोडवणार. राईट. तो असेल तर काय, एज इज नॉट अ लिमिट. फक्त काय होतं, एजमुळं तुम्हाला बऱ्याच लोकांचा विचार करून बिझनेसमध्ये उतरायला. राईट. है ना. आपल्या अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये फॅमिली आहेत, आई वडील, जेव्हा तुम्ही 40s जाता तेव्हा आई वडील 70s असतात, मग त्यांचं आजार पण असतं, मुलं असतात, मुलं मोठी झालेली असतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण बिझनेस करायला मला कोणी थांबवू शकत नाही, तो कधी करू शकतो. राईट. आता तुम्ही जसं तो पॉईंट काढला प्रॉब्लेम सॉल्विंग, तर मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं की समजा आपण बघतो की मोठी गाडी आली, G-Wagon वगैरे किंवा BMW, आपण त्यांनी काय बिझनेस सुरू केले, ते बिझनेस आपण करू शकतो का, अशा वेमध्ये जनरली लोक विचार करतात. तर तसं विचार न करता आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का, मग आपण याच्यात उतरलं पाहिजे, अशी थिंकिंग ठेवायला पाहिजे लोकांनी. 100%. मी तर कायम सांगतो, तुम्हाला जर प्रॉब्लेम मिळाला ना, तुम्ही सॉर्टेड आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम शोधायचं स्किल पाहिजे. राईट. है ना. आणि ऑलवेज त्या प्रॉब्लेमला तुम्हाला सोल्युशन मिळतं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता ना, तेव्हा तुम्ही सोल्युशनच्या प्रेमात नाही पडायचं, प्रॉब्लेमच्याच प्रेमात पडायचं. प्रॉब्लेमच सॉल्व्ह करत राहायचे. प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तोच बिझनेसमॅन. एव्हरीथिंग. म्हणजे मी सिम्पल सांगतो, लेट्स से आपल्या बालेवाडीमध्ये एक किराणा मालाचं दुकान आलं, तर तुम्ही म्हणाल तो काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हो, कारण त्या सोसायटीतल्या लोकांना जर 500 मीटर जाऊन कुठे सामान घ्यायचंय आणि त्या सोसायटीच्या खालीच एकाने टाकलं तर त्या मेंबरचा तो सॉल्व्ह करतोय ना. राईट. तर असे प्रॉब्लेम तुम्हाला शोधता आलं पाहिजे. एक म्हणजे केस स्टडी घेऊ. समजा माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, तर 5 लाखामध्ये काय काय बिझनेस आता मी सुरू करू शकतो 2026ला? 5 लाखात बरेचसे बिझनेस सगळे चालू करू शकतो, असं काही नाही. कुठलाही, म्हणजे तुम्हाला कुठलंही दुकान चालू करायचंय वगैरे वगैरे. फक्त माझं जे लॉजिक आहे ऑलवेज, जर तुमच्याकडे कमी पैसे आहेत तर टेस्ट करत बिझनेस चालू करायचा असतो. अच्छा. कुठलाही करू शकता. तुम्हाला वाटलं कपड्याचं दुकान टाकायचं, बरोबर की नाही, तुमच्याकडे 5 लाख रुपये आहेत, तर मी म्हणेल
फर्निचर चालू करायच्या आधी, एखादा गाळा घ्यायच्या आधी तुम्ही ऑनलाईन विकू शकता का? 2 लाखाचा स्टॉक घेऊन तुम्ही ऑनलाईन विकू शकता का? त्याला नीड आहे का हे बघू शकता. कुठलीही गोष्ट करायची असेल तर यू शुड डू इट 100%. 5 लाख इज अ बिग अमाऊंट आजकाल. थोडंसं अजून स्ट्रेच करू. 1 लाखाच्या आतमध्ये समजा करायचं असेल, कारण की युजली म्हणतात की मला बिझनेस सुरू करायचा आहे पण मला पैसे नाहीत, पण बॅक ऑफ द एंड सगळ्यांकडे ऑलमोस्ट 5-1 लाख तर असतातच, किंवा ज्यांच्याकडे नाही ते ऑलमोस्ट 2-1 वर्ष जॉब करून तेवढे अरेंज करू शकतातच. त्यासाठी लोन काढायची काहीच गरज नाही. किंवा नाही, काय ना, मला तर हे पटतच नाही की बिझनेस चालू करायला पैसे लागतात. हे चुकीचंच आहे. बिझनेस चालू करायचा असतो एखादा प्रॉब्लेम सोडवायला, पैसे येतात, लोक मदत करतात, तुम्ही टाकू शकता. तुम्ही तर पहिले त्या प्रॉब्लेमच्या प्रेमात पडलं पाहिजे. ते एकदा झालं ना, पैसे इज नॉट अ प्रॉब्लेम, नेव्हर अ प्रॉब्लेम. पैसे खूप आहेत मार्केटमध्ये, पण तुम्हाला ती बिझनेस आयडिया मिळाली का, ते प्रॉब्लेम मिळालाय का, त्याच्यावर तुम्ही करायला पाहिजे. दॅट इज वन थिंग. तरी पण पुढे जाऊन तुम्ही म्हणाल माझ्याकडे 1 लाख रुपये, राईट, तर मी काय करू शकतो? तर आय एम नॉट शुअर 1 लाखात काय करू शकतो, पण व्हॉट आय वुड सजेस्ट की तुम्ही ॲमेझॉनवर विकू शकता का, व्हॉट्सॲपवर विकू शकता का. दॅट्स अ बेस्ट थिंग. काहीही घ्या आणि व्हॉट्सॲपवर विका, पहिल्या फ्रेंड्समध्ये विका. तुम्हाला कळेल विकणं किती अवघड असतं, है ना. मग ते झालं, तुम्हाला कळालं की अरे वा, मी हे शर्ट्स विकतोय व्हॉट्सॲपवर आणि लोकांना माझी चॉईस आवडतीये. मग तुम्ही ते 1 लाखाचे 2 लाख करा, 2चे 4 करा, मग दुकानात जावा, दुकानाचं शोरूम करा, असंच करायला. हे सोशल मीडिया मार्केटिंगमुळे खूप इझी झाले. 100% खूप इझी झाले. विचार करा ना तुम्ही की लेट्स से तुम्ही एक दुकान टाकलं आणि तुम्हाला दुकान त्या रोडवरनं जातात लोक, 2 व्हीलरनी बघतात. किती जात असतील दिवसातनं? 1000, 2000, 5000, राईट, बरोबर. त्यातले तुमच्याकडे 500 लोक त्या दुकानाकडे बघत असतील, है ना. राईट. नाव तुम्ही जर सोशल मीडियावर आले, त्या एका रील किंवा एका पोस्टमुळेच लाख लोक पण बघू शकतात. राईट. लाख लोक म्हणजे किती झाले? एक तालुका किंवा छोटा तालुक्यासारखी झाली ना. इट्स व्हेरी पॉवरफुल. आणि ते पण त्यांच्या हातात मोबाईलवर तुम्ही दिसताय. इट्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल. आता जे स्मॉल स्केलमध्ये ज्यांचे बिझनेसेस आहेत त्यांनी याचा कसा उपयोग केला पाहिजे, किंवा त्यांनी ह्या सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये कसं उतरायला पाहिजे? शिकलं पाहिजे पहिलं की सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय, आणि प्रत्येक बिझनेसमध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे. तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकले तर शकले पाहिजे, फेसबुकवर ॲड देऊ शकले पाहिजे, है ना. तुम्हाला व्हॉट्सॲपवर विकता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजे. माझा जो कोर्स आहे सेल्स अँड मार्केटिंग, तर 4 चॅप्टर फक्त मार्केटिंगवरच आहेत. सोशल मीडिया कसा वापरायचा, काय वापरायचा, मराठीमध्ये आहे, लोकांना सिम्पल भाषेत आहे. हेच फंडामेंटल गोष्टी आहेत. एकदा शिकल्या ना आणि मग ट्राय करत राहायचा. तसंच मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय फरक आहे? असं ॲडव्हर्टायझिंग हा मार्केटिंगचा भाग झाला, है ना. म्हणजे वन ऑफ द टाईप इज ॲडव्हर्टायझिंग. मार्केटिंगमध्ये बरंचसं काय येऊ शकतं. सोशल मीडिया मार्केटिंग, प्रिंट मीडिया, है ना, ॲडव्हर्टायझिंग मीडिया, हे सगळं आलं. तर ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगचा भाग झाला, किंवा ब्रँडिंग अँड मार्केटिंगचा भाग झाला म्हणू शकतो. ॲडव्हर्टायझिंगनी ब्रँडिंग पण होऊ शकतं. तर आपण आपल्या स्मॉल मीडियम हे जे सगळे बिझनेसेस आहेत त्यांनी ॲडव्हर्टायझिंगवर जास्त फोकस करू नये. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ॲडव्हर्टायझिंगवर फोकस करू नये. इट्स एक्सपेन्सिव्ह. पेपरमध्ये ॲड देणं, लिफलेट टाकणं वगैरे, इट्स एक्सपेन्सिव्ह. बेस्ट इज सोशल मीडिया. कारण जे सोशल मीडिया क्रिएटर्स आहेत त्यांच्याकडे अप्रोच होऊन प्रमोशन्स करणं ते एक वेगळं झालं, आणि ऑल्सो स्वतःचं पेज बिल्ड करणं. कारण की स्वतःचं पेज बिल्ड केलं ते लॉंग टर्मसाठी खूप युजफुल आहे. 100% खूप युजफुल आहे. कारण की आता सोशल मीडिया जनरेट कसं करायचं ते आता जनरली सगळे फोन्स वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, त्यामुळे सगळ्यांना नॉलेज आहे, पण सगळे घाबरतात करायला. किंवा आता मी पण एका क्लायंटकडं, म्हणजे डॉक्टर क्लायंट आहेत, त्यांचं पण सेम असाच इश्यू होता की बाबा ते कॅमेरा फेसिंगला घाबरतात किंवा त्यांना याच्यात टेक्निकलमध्ये उतरायचं नाही. तर त्यांनी काय करावं, त्यांच्यासाठी काय करावं? पण त्यांना प्रमोशन तर करायचं आहे, सोशल मीडिया पेज बिल्ड करायचं आहे, पण त्यांना कॅमेरा फेसिंगचा इश्यू आहे किंवा त्यांना ते चुकीचं वाटतं कॅमेरा समोर येणं. ते AI वापरू शकतात का? अच्छा, हां, दे शुड ट्राय. दुसरं
सोशल मीडिया करायचंय, कॅमेरा समोर यायचं नाही, तर फिक्स स्टिल ऍड्स करू शकतात ते. नॉट नेसेसरी व्हिडिओज बनवायचे, राईट. स्टिल ऍड करू शकतात, कोलॅबरेशन करू शकतात. त्यांना कॉन्टेंट नाही बनवायचा, जो बनवतोय त्याच्याबरोबर काय जाऊ शकतात, पॉडकास्टला जाऊ शकतात है ना. किंवा वर्स्ट केस जर कॅमेराची भीती आहे तर मोबाईलवर शूट करू शकतात. असे बरेचसे करता येतात. आता ज्याचा ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे सेट, पण त्यांना त्या फॅमिली बिझनेस मध्ये उतरायचंच नाहीये, हो, आजकाल खूप ट्रेंड आहे ती. त्यांनी उतरावं का की नाही? डिपेंड्स. पण ही ट्रेंड खूप आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बघितलेलं असतं की माझ्या वडिलांनी किती स्ट्रगल केलं आहे, 12-12 तास काम केले, कधी सुट्टी घेतली नाही, माझ्याबरोबर कधी वेळ घालवला नाही, मला नाही ते करायचं, राईट, है ना. विच इज नॅचरल, विच इज राईट. राईट. पण डिपेंड्स. तुम्हाला, मग परत म्हणेल, तुम्ही विचारा स्वतःला की बाबा या बिझनेसमध्ये माझी आवड आहे का. आवड असेल, वाय नॉट. रेडीमेड आहे, रेडीमेड बिझनेस आहे, त्याला तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं, यू शुड गो. जर फॅमिली बिझनेस असेल तर यू शुड डेफिनेटली गो. हा, पण तुम्हाला खूपच चीड आहे त्याची आणि वाटतं नाही यासाठी, यू शुड नेव्हर डू. पण मला विचाराल तर दॅट्स अ बेस्ट ऑप्शन, कारण ते रेडीमेड तुमच्याकडे सगळं आहे. राईट. तुम्ही म्हणू शकता लेट्स से की एक लॅडर असतो ना, सीडी. ठीक आहे, फॅमिली बिझनेस आता सीडीच्या पहिल्या 2 स्टेप्स आहेत, पण वर तुमच्याकडे रेडी आहे ना. राईट. पण ऍटलीस्ट पहिल्या 2 स्टेप्स जो पायाच बनलेला आहे तर वाय नॉट. कारण माझे एक फ्रेंड आहे, त्याला अजिबात म्हणजे इंटरेस्ट नव्हता या फॅमिली बिझनेसमध्ये, कन्स्ट्रक्शन रिलेटेड. पण त्यांनी कसं बसं 1-2 वर्ष काढले, त्यानंतर तो स्वतः म्हणायला लागला की खरंच आपण चांगलं झालं या बिझनेसमध्ये. येस, 100% रेडीमेड मिळतं ना. रेडीमेड मिळतं असं. पण त्यांच्या काम करणं, आता समजा फॅमिली बिझनेस आधी ज्यांनी सेट केले बिझनेस, तर त्यांची वे ऑफ थिंकिंग आणि आपली वे ऑफ थिंकिंग हे चेंज असते, किंवा त्यांचा जनरेशनल गॅप आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे इफेक्ट नाही होऊ शकत, किंवा त्यामुळे वाद होऊ नाही शकत, किंवा डेव्हलपमेंट थांबू नाही शकत बिझनेसची. 100%. ना फॅमिली बिझनेसमध्ये काय ना, जेव्हा हे हँडओव्हर होतं ना, ते खूप महत्वाचं आहे. हँडओव्हर करताना जे फर्स्ट जनरेशन आहे ती जर कंट्रोल ठेवतच राहिली तर तो खालचा माणूस कधीच शिकणार नाही आणि त्यात वादच होणार. राईट. त्यामुळं काय ठरलं पाहिजे की बाबा हा, मी 2 वर्ष तुला हँड होल्डिंग करेल, तुला सगळं शिकवेल आणि नंतर मी एकदम बाहेर पडणार. आता तू तुझं शिक. कॉन्फ्लिक्ट कुठे होतात, जेव्हा फर्स्ट जनरेशन पण येते, सेकंड जनरेशन पण येते आणि हे स्वतःचे वेगळे विचार आहेत. राईट. पण ते त्याला लिमिट द्यायला पाहिजे, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आणि नंतर 100% त्या सेकंड जनरेशन सोडून दिलं पाहिजे. नाही, युजली कारण की ते जनरेशनल गॅपमुळे आपण समजा जी आयडियाज आणली, जेनझी किंवा मिलेनियलनी जी आयडियाज आणली, ती आयडियाज युजली ते जनरेशनल गॅपमुळे त्यांना पटत नाही, पण ऍक्च्युली ते प्रॉफिटेबलकडे, बिझनेस प्रॉफिटेबिलिटीमध्ये घेऊन जाते, तरी पण ते ऍक्सेप्ट नाही होत तो प्लॅन. नाही, सी, मला पर्सनली वाटतं अदर वे राऊंड आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड जनरेशनला वाटतं की माझ्याकडे ही आयडिया आहे, ह्यानी प्रॉफिटेबल होऊ शकते, पण फर्स्ट जनरेशन काय माहिती का, तो म्हणतो गेले 30 वर्ष मी याला प्रॉफिटेबल करतोय ना, मला माहितीये. त्याला सोल्युशन काय आहे ना, सेकंड जनरेशननी एक छोटासा पार्ट घेऊन तो प्रॉफिटेबल करून दाखवायचा. काय असतं, ऑन्टरप्रिनरला ना नुसतं थिअरीशी मतलब नाहीये. आणि एक तर ज्याने 30 वर्ष बिझनेस चालवलाय, बरोबर, तो कधी तुमचं ऐकणार माहिती का, तुम्ही त्याला काहीतरी प्रूव्ह केलं तर. तुम्ही नुसतं म्हणता अरे माझी आयडिया आहे आणि मी याने बिझनेस प्रॉफिटेबल, तो म्हणे आधी करून दाखव जा, है ना. तिथंच फरक आहे. कारण युजली इनिशियली काही जरी आपण समजा डिसिजन दिले तर ते डिसिजन चुकणारच, किंवा आपलं एवढा एक्सपिरियन्स नाही, मग ते चुकल्यामुळं तेवढा एक बॅड इमेज क्रिएट झालेली असते, किंवा त्यामुळे अजून पुढे हे होऊन जातं. नाही, म्हणून तिथे तो मॅच्युरिटीचा आणि त्या फर्स्ट जनरेशनला खूप स्ट्रॉंग लागतं. चुका होणारच, चुका झाल्या त्याला सांगायचं, सुधारायच्या, पण त्याची लाईफ आहे, नंतर त्यालाच बिझनेस बघायचा आहे. तुम्ही किती दिवस बघणार. हा, म्हणजे एकदम पण बाहेर नाही यायचं, लांबून लक्ष ठेवायचं काय चाललंय काय नाही, पण सोडून द्यायचं. आणि ऑल्सो त्यांनी जेवढं काम केलं, म्हणजे त्यांनी 16-17 तास दिले दिवसातनं,
तेवढंच पुढच्या पिढीला देता येत नाही, कारण की त्यांना 8 तासातच बर्नआउट होऊन जातं. तर ते पण एक बॅड इम्पॅक्ट पडू शकतं का बिझनेसला, की बाबा त्यांनी जेवढे घाण दिवस त्यांनी बघितले तेवढे नेक्स्ट जनरेशनने बघितले नाही, त्यांना कम्फर्ट झोनची सवय. तर तो पण एक फॅक्टर होऊ शकतो का याच्यात? 100% होणार इम्पॅक्ट बिझनेस. पण मला वाटतं पॉझिटिव्हली विचार केला तर नवीन जनरेशन ही टेक्नॉलॉजी घेऊन येणार आहे. बरोबर. तर ते आधी जे 17 तास काम केलेत त्यातले 8 तास टेक्नॉलॉजीने केली, तर नवीन जनरेशन तेवढंच आउटपुट देणार आहे. उलट नवीन जनरेशन इज मोर स्मार्टर. दे आर लेझी बट दे आर स्मार्ट. है ना. त्यामुळे बिझनेसवर एवढा इम्पॅक्ट नाही होणार. हा, पण नवीन जनरेशन टेक्नॉलॉजी पण आणत नाही आणि लेझी पण आहे, मग अवघड आहे. छोट्या म्हणजे बिझनेसेसमध्ये काय अशी चुका ते करतात बिझनेस ओनर्स सध्याच्या घडीला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सगळ्यात जास्त होणाऱ्या चुका कोणत्या आहेत? पहिली तर मार्केट व्हॅलिडेट नाही करत. मार्केट व्हॅलिडेट नाही करत. हा, म्हणजे तुमच्याकडे एक आयडिया आहे, है ना, ही तुम्हाला वाटते आयडिया चांगली आहे म्हणून तुम्ही चालू करता. बरोबर. तसं नसतं करायचं. त्याची मार्केटमध्ये नीड आहे का, त्याचे मार्केट व्हॅलिडेट केलंय का, है ना. त्याचे तुम्हाला वाटलं की बाबा मला हे एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकायचं आहे ना, आणि तुम्ही डायरेक्ट ती मॅन्युफॅक्चर करून टाकता. पण त्याच्या आधी त्याची गरज आहे का, त्याचं कॉम्पिटिशन आहे का, त्यातनं मला प्रॉफिट होणार आहे का, काय होणार आहे, ही करत नाहीत. ही फार मोठी चुकी आहे, फार मोठी चुकी. ही पहिली गोष्ट. दुसरी, त्याच्यामध्ये बिझनेस फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात कॅशमुळे. आपण कॅशची प्लॅनिंग नीट नाही करत. त्यासाठी बिझनेस मॉडेल ठीक लागतं. बिझनेस मॉडेल ठीक लागतं म्हणजे काय, की लेट्स से तुम्ही मॅन्युफॅक्चररला ॲडव्हान्समध्ये पैसे देताय आणि कस्टमर तुम्हाला 60 दिवसांनी देतोय, इथे फसणार तुम्ही. उलटं पाहिजे. ऑलवेज उलटं पाहिजे. कस्टमर ॲडव्हान्स देतोय आणि मॅन्युफॅक्चरला 7 दिवसांनी देत आहे. हे मॉडेल मिळालं की लगेच घेऊन टाकायचं. पण समजा माझ्याकडे 1 लाख रुपये, ते 1 लाखाला 1 कोटीपर्यंत कसं घेऊन जायचं बिझनेस थ्रू? कारण की मोस्टली लोकांचा एम असतं तेवढं की मला 1 करोड टार्गेट अचीव्ह करायचे. तर तसं ते टार्गेट ठेवणं रिअलिस्टिक आहे का? 100%. वाय नॉट. 100%. 1 लाखाचं एक होऊ शकतं. किती दिवसात होऊ शकतं हे कोणी नाही सांगू शकत. अच्छा. पण ह्याला सिस्टमॅटिक करायचं. 1 लाख रुपये आहेत तुमच्याकडे, त्या 1 लाखाचं पहिलं तुम्ही 2 लाख कसे करू शकता एवढाच फोकस करायचा. 1 कोटीचा काही फोकस नाही इथे, है ना. 1चे 2 तुम्ही किती दिवसात करताय? लेट्स से तुम्हाला 6 महिने लागले. आता 2चे 4 तुम्ही 3 महिन्यात करू शकता का? कारण 6 महिन्यात तुम्ही शिकले. मग 4 ते 8 2 महिन्यात करू शकता का? असं करत करत 1 कोटी 100%. आधीचे बिझनेस ओनर्स आहेत त्यांची मेंटॅलिटी कशी असायची, किंवा आपण दिवस रात्र काम केलं पाहिजे, एक पण दिवस सुट्टी नाही घेतली पाहिजे. तर तसं खरं वर्क लाईफ बॅलन्स बिझनेसेसमध्ये असतो का, किंवा केला पाहिजे का? नाही. वर्क लाईफ बॅलन्स अँड बिझनेस कॅनॉट गो टुगेदर इनिशियल इयर्समध्ये, है ना. जेव्हा तुम्ही चालू करताय ना तेव्हा वर्क लाईफ बॅलन्स होऊच शकत नाही. बिझनेस ही तुमचं लाईफच आहे, त्याला लाईफच द्यायला पाहिजे पूर्ण. हा, तुम्ही बिझनेसला सेट केलं, टीम आणली, ऑटो रनवर गेले, है ना, मग तुम्ही विचार करा. राईट. पण इनिशियल 2-3 वर्ष तर यू हॅव टू गिव्ह 100%, व्हॉट एव्हर इट टेक्स. त्या बिझनेसला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. कारण आधीच्या लोकांची, तुम्ही तर नुसतं फॅमिली म्हणताय, मी तर म्हणतो पहिल्या 2-3 वर्षात तुम्हाला मित्र सोडायला लागतील, चान्सेस आहे ना. कारण तुमच्या वेळेनुसार मित्र भेटतील का माहित नाही. राईट. है ना. त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ असेल का माहित नाही. बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात, बऱ्याचशा. राईट. पण ते आता ज्यांचं ऑलरेडी सेट आहे त्यांना म्हणजे पाहिजे तेवढा डिझायर्ड आउटकम, डिझायर्ड रेव्हेन्यू येतोय, खूप रेव्हेन्यू येतोय, पण तरी पण त्यांची ती एक मेंटॅलिटी बनवून गेली की बाबा आपण समजा 1 दिवस जरी ऑफ गेले की मग खूप बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. पण जे की तेवढा फरक पडणार नाही बिझनेसला, कारण की ऑलरेडी काम करायला लोक आहेत. नाही, असे लोक काय आहेत ना, त्यांनी कधी सिस्टीमच बसवली नाही. त्यांनी स्वतःवर डिपेंडंट कंपनी बनवली. हा, राईट. त्यांना तसं वाटतं. तुम्ही बघितलं ना, अमेरिकन्स जे आहेत ना ते पहिले सिस्टीम विचार करतात. म्हणजे मी नसलो तरी बिझनेस कसा चालेल हा विचार करतात. तसा विचार केला तर होतं.
मराठी म्हणजे मराठी लोकांमध्ये बिझनेसचं ॲग्रेशन कमी आहे असं आहे का खरंच? नाही, अजिबात नाही. बिझनेस ॲग्रेशन म्हणजे काय, रिस्क टेकिंग पाहिजे, है ना. हां. तर मराठी लोक बिगेस्ट रिस्क टेकर्स. इट्स जस्ट दॅट त्यांना आता डायरेक्शन नाहीये, त्यांना आता पर्पज नाहीये, है ना, आता अशी गरज नाहीये. हे आले की दे विल बी फ्लाइंग. कारण की युजली म्हणतात की काही पण सेल करणं म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवले पाहिजे, जे की मराठी माणसांना जमत नाही, असं आहे का? त्यामुळे आहे, तसं आहे, है ना. कारण काही प्रमाणात आहे. मग त्यांनी काय करायला पाहिजे, बिझनेसमध्ये फ्रंटला नाही राहायला पाहिजे. जो कस्टमर फेसिंग आहे ना, त्याच्या डोक्यावर बर्फ पाहिजेच, तो पाहिजेच, नाही तर अवघड आहे. तुम्ही जेवढं गोड बोलाल ते महत्वाचं. आणि ऑल्सो एखादा बिझनेस मला शून्यातून वर आणायचा आहे, तर त्याच्यासाठी काय असा फ्रेमवर्क आहे का, की बाबा मला एक बिझनेस सुरू करायचा आहे, त्याचं आता जसं तुम्ही आता सांगितलं कस्टमर रिसर्च करणं, टार्गेट कस्टमर कोणते ते सिलेक्ट करणं, सेल्स कसं करायचं ते शिकणं, तर तसं तुम्ही एक फ्रेमवर्क डिझाईन करू शकलं का, किंवा काय केलं पाहिजे त्यांनी? हो, 100%. मी तेच म्हणालो की जो माझा कोर्स आहे त्याच्यात ते 15 स्टेप्सच आहेत. अच्छा. एखादा बिझनेस असेल तर आयडिया टू विजन टू एक्झिक्युशन कसं करायचं, ते 15 स्टेप्स केले ना, आपल्याला एक आयडिया येते की बिझनेस आपण कसा ग्रो करू शकतो, है ना. डेफिनेटली ते फ्रेमवर्कच आहे 15 स्टेप्सचं. अच्छा. आता एक म्हणजे रॅपिड फायर क्वेश्चन्स टाईप आहे. सगळ्यात पहिलं बिझनेस शिकण्यासाठी सर्वात उत्तम बुक कोणती? जी माझ्यासाठी चांगली आहे ती म्हणजे हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स होती, जेव्हा माझा बिझनेस छोटा होता. ते पुस्तकाचं नाव आहे हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स. मराठीत पण आली वाटतं ती आता. खूप स्ट्रॉंग पुस्तक. बिझनेस मधली सगळ्यात मोठी गैरसमज कोणती? खूप सोपा आहे बिझनेस करणं. एखाद्या बिझनेस ओनर मध्ये सगळ्यात एक महत्वाची सवय कोणती अडॅप्ट केली पाहिजे? डिसिप्लिन. MBA करणं चांगलं की स्वतःचा बिझनेस टाकणं चांगलं? डिपेंड्स, पण बिझनेस टाकणं चांगलं. काही म्हणतात की बिझनेसचे पैसे आपण बिझनेसमध्ये टाकले पाहिजे, आणि काही म्हणतात की बिझनेसचे पैसे आपण सेपरेट इन्व्हेस्ट केलं पाहिजे, जसं आपण जॉबमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर 100% बिझनेसचे पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण की युजली असे म्हणतात की जॉबमध्ये आपण सेफ्टीसाठी XYZ अमाऊंट इन्व्हेस्ट होतीच, म्युच्युअल फंड म्हणा, गोल्ड्स म्हणा, काही पण बिझनेस ओनर तशी चूक करतात. त्यामुळं बिझनेस लॉसमध्ये जाऊन पण बिझनेस ओनर लॉसमध्ये जातो. पण आपण इन्व्हेस्ट केली बाहेर तर बिझनेस लॉसमध्ये गेला तर बिझनेस ओनर लॉसमध्ये जात नाही, असं काही नसतं. बिझनेस करणं म्हणजे हा रिस्की अफेअरच आहे. तुम्ही स्वतःहून ठरवून रिस्क घेताय. राईट. का घेताय? कारण एकाचे 1 लाख बिझनेसमध्येच होऊ शकणार, जॉबमध्ये नाही होऊ शकणार. राईट. बरोबर की नाही. मग त्यासाठी जर एकाचे 1 लाख करायचे तर ते पैसे तिथंच टाकायला लागतात. तुम्ही जर आत्ता एकाचे 10 पैसे बाजूला काढायचे ठरवलं तर तुम्ही 5 रुपयापर्यंत जाणार आहे. जो स्केल पाहिजे ना तो मिळणार नाही मग. अच्छा. तुमच्याकडे काय असं म्हणजे बिझनेस एक्झाम्पल आहे का, म्हणजे एखादा प्रोडक्ट एक्झाम्पल, म्हणजे एकदम फनी प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट? आता एक लास्ट टाइम मी एक इंटरव्ह्यू घेतला होता, तर त्यांनी सांगितलं होतं एक दगड आहे, त्याच दगडला फक्त धुवून फक्त थोडं डेकोरेशन करून ते पेट्रॉक म्हणून प्रोडक्ट आहे, त्याचं ऑलमोस्ट ती एक 10,000 कोटीची कंपनी त्यांनी बनवली. तर असं काय कॉमेडी प्रोडक्ट आहे का तुमच्या म्हणजे लक्षात, की बाबा ज्याचं प्रोडक्ट एकदम सिम्पल आहे पण त्याच्या करोड्सचा टर्नओव्हर आहे, कोटीचा टर्नओव्हर आहे? डिओड्रंट प्रोडक्ट सिम्पल आहे. हां. फॉग. हां. माझ्या मते 10,000 कोटीची कंपनी. काहीच नाहीये, फक्त मार्केटिंग. त्यांनी तो टार्गेट पकडले. फॉग म्हणजे काहीतरी फक्त स्प्रे असतो किंवा फक्त हवा असते, बाकीच्या डिओर्स मध्ये आपल्या सगळं पोझिशनिंग आहे. पण शेवटी तो एक परफ्यूमच आहे. आणि 5-10 वर्षात एवढं मोठं करणं सोपं नाही. राईट. ठीक. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.